वसा जनसेवेचा. पुण्यातील हवेली क्रमांक 20 येथील दुय्यम निबंधक कार्यालयात वरिष्ठ लिपिक रवींद्र कोळी यांच्यावर काही आरोपींनी अमानुष हल्ला केला होता. या घटनेने राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आपल्या सहकार्याला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयात कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पुण्यातील या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बुलढाणा येथील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयातही कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आम्ही आमच्या सहकार्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे म्हणत बुलढाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज कामकाज बंद ठेवून निषेध व्यक्त केला. आरोपींना लवकरात लवकर अटक होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न कलम 307/109 यासारखी कठोर कलमे लावण्याची मागणी कर्मचारी संघटना करत आहेत. तसेच जोपर्यंत सर्व दोषींना अटक होत नाही तोपर्यंत बुलढाणासह राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांचे कामकाज बंदच राहील असा ठाम पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या आंदोलनामुळे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील मुद्रांक विभागांची कार्यालय बंद असल्याने दस्त नोंदणीसाठी आलेल्या सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. आता शासन या आंदोलनाची आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल कधी घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रवींद्र कोळी यांना पुण्यामध्ये हवेली क्रमांक 20 या कार्यालयात ते कार्यरत असताना त्यांच्यावरती काही वकील मंडळींनी भयाड हल्ला केला होता. दस्त नाकारण्याच्या कारणावरून तो अत्यंत चुकीचा आहे आणि असं या राज्यामध्ये कायद्याचं राज्य म्हणतात आणि इथे ज्या माणसानं फक्त एक दस्त नाकारला म्हणून तुम्ही असं त्याला कुत्र्यासारखं असं ते मारण्याचा प्रयत्न केलाय हा 100% चुकीचा विषय. आणि याच अनुषंगानं आम्ही राजपत्रित व अराजपत्रित दोन्ही संघटनांच्या वतीनं बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. आता आम्ही आज 3:30 वाजता आमच्या संघटनेची मीटिंग होणार आहे. त्या मीटिंग मध्ये काय तो निर्णय होईल मग त्यावेळेस आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.